जे कशाने मिटत नाही त्याचं नाव संस्कार. पहा तुम्ही, दूध जर होतो चाललं, एखादी नवीन पोरगी असेल तर ती पटकन जाते आणि दुधाचं पातेलं खाली उचलून ठेवते. हे आमचे मागचे संस्कार असतात. दूध उतू चाललं, त्याला फुंकर घाललं नाही तर मग खाली ठेवणं. कशानेही मिटत नाही त्याचं नाव संस्कार. आपल्याकडे एक म्हण म्हणतात ना की जितेची खोड मेल्याशिवाय ती कशी जात नाही सांगते, पण एकदा मोठ्या प्रेमाने राधे राधे. एकदा काय झालं, एक राजाची स्वारी चालली होती आणि फुटपाथ वरती एक भिकाऱ्याची पोरगी भीक मागायला आली. ज्यावेळी राजाने पाहिलं, ती पोरगी इतकी देखणी होती, इतकी सुंदर, स्मार्ट, गुड लुकिंग, हँडसम, इतकी छान होती पोरगी, देखणी, फार सुंदर, स्वरूपवान होती. राजाने पाहिलं, काय हिला, म्हणे का ग इतकी चांगली दिसतेस तू, इतकी सुंदर आहे आणि भीक मागायला लाज नाही वाटत तुला? ती म्हणे, आता मी पोरगीच भिकारीची, भीक नाही मागणार तर काय करणार आहे? राजा म्हणे, एक काम कर ना, माझी राणी होशील का? मी तुला चांगल्या महालामध्ये ठेवील, राजमहालामध्ये. असं समजू नकोस, तू जरी भिकारीची असली, माझ्या सोबत जर लग्न केलं ना तर माझी राणी बनवून ठेवेल. पोरगी होती भिकारीची, पण ऍटिट्यूड पहा किती तिचा. ती पोरगी म्हणे, तुला मला मागणी घालायची हिम्मतच कशी काय झाली तुझ्यात? त्या पोराला वाटलं आपण खरंच राजा आहेत का काय आहेत. ती म्हणे, हरकत नाही, पण माझ्या एकदा वडिलाची परवानगी घ्यावी लागेल. तो राजाचा पोरगा तिच्या बापाकडे गेला. कोणाकडे? तिचा बाप कोण? आता दिल गया गधे पे तो परी, दिल गया गधी पे तो परी क्या चीज आहे. आमच्याकडे एक म्हण म्हणतात, गरजवंताला अक्कल नसते. तो त्या भिकाऱ्याकडे गेला, म्हणे, काका मी राजा आहे, राजकुमार आहे, मी तुमची मुलगी मला पत्नी म्हणून मी तिचा स्वीकार करतोय. जर हरकत नसेल तर तुमच्या मुलीचा हात माझ्या हाती सोपवाल का? तो भिकारी म्हणे, आपली काही हरकत नाही, पण एकदा पुरीचा विचार घ्यावा लागेल. हा म्हणे, वारे वा बाप, आणि बापाची पोरगी म्हणे, तिची संमती घेऊनच तुमच्यापर्यंत आलो. तिने परवानगी दिली असती तर तिला तिकडूनच पळून नेली नसती का? तुझ्यापर्यंत कशाला आलो असते रे भिकाऱ्या? मनातली मनात, बर का, मनातली मनात. त्या बापाची छाती अशी फुगून कॉलर टाईट झाली तिची, भिकारी असला तरी, आणि त्याचीच नाही माई बाप. कुण्याही बापाची किमान इच्छा असते की आयुष्यात माझ्या मुलीने सगळे निर्णय तिचे स्वतः घ्यावे, पण लग्नाच्या वेळी तिने मला डावलू नाही. आयुष्यात सगळे निर्णय घ्या ग माझ्या ताईनं, खूप शिका, खूप मोठ्या व्हा, पण चार माणसात आपल्या बापाला आपल्यामुळे शर्मेने मान खाली घालावी लागेल. असं कृत्य कृपाय कोणत्याही पोरीने करायचं नसतं. पळून गेलेल्या पोरीला जगात माग एक शिल्लक राहत नाही, तिला रडायला माणूस राहत नाही. 2 वर्षाच्या कॉलेजच्या ओळखीसाठी तुम्ही 18-20 वर्षाच्या प्रेमाचा बळी नका देऊ. आपल्या आई वडिला इतकं समर्पण जगामध्ये कुणाचं नसतं ग माझ्या ताईंना. त्याची कॉलर टाईट झाली, मन भरून आलं, लग्न झालं, सगळे सोहळे संपन्न झाले. आता राजाची राणी झाली. हिनं स्टेटसचा विचार करावा का नाही? तिला पंचपक्वानाचं ताट भरून यायचं, पण गोडच लागत नसायचं. ताट भरून आलं जेवायचं का ती कोट खाली लोटायची आणि 4-5 दिवसांनी भाकरी वाळल्या का कडाकड फोडून खायची. चांगलं कधी गिळलंच नाही तिला. एकदा काय झालं, तिच्या ननंदा तिच्याकडे आला, म्हणे, वहिनी तुमचं लग्न काही गरीबडीत झालं, एवढे दिवस लग्नाला झाले पण तुम्ही एकही उखाणा घेतला नाही. अहो एखादा उखाणा घ्या की एखादा उखाणा. ती म्हणे, जा बाई मला नाही येत उखाणा. म्हणे, असं कसं, लग्न झाले उखाणाच घ्यावा लागतो. अहो घ्या की एखादा उखाणा. ती लाजली थोडीशी, खाली बघू लागली, म्हणे, वंच फार चांगला नाही पण वेडा वाकडा उखाणा येतो, मला घेऊ का? ते म्हणे, मग घ्यावाच लागतो. ती उखाणा घेऊ लागली. गरम गरम दूध, त्यावर मऊ मऊ साय. यांच्या डोळ्याची पापणी पण पडेना.
अशी कथा ऐकली तर नाही का उद्धार व्हायचा? गरम गरम दूध त्यावर मऊ मऊ साय, गरम गरम दूध त्यावर मऊ मऊ साय. सार्वभौम सम्राटाची बायको नाव घेते भाकर वाढ ग माय. तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी, आधी होती दासी, पटराणी गेले किसी, पटराणी गेले किसी. तिचे हिंडणे राहीना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, हिंडणे राहीना मूळ स्वभाव. तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. मूळ स्वभाव कशाने जात? कुत्र्याचं शेपूट किती नळीत घाला वाकड ते याला म्हणतात जितेची खोड मेल्याशिवाय खोड जात नाही. एकदा एका पोरीचं व्याकरण कच्च होतं आणि तिचं लग्न करायचं होतं. बापाला चिंता वाटू लागली. ही पोरगी कशालाही काही विचारलं नाही. ती पोरगी काय म्हणायची? हा. जेवण झालं का? हा. हा. स्वयंपाक झाला का? हा. अभ्यास झाला का? हा. ते म्हणे वगैरे सारखी हे हे काय करते? लग्न झालं ते सासरी आमचा उद्धार होईल ना. आता फार मोठा अवघड आहे. आज तर किती लोक बारीक बारीक पाहतात गोष्टी. मग तिला एक ग्रामर, मराठी ग्रामर शिकवणारे, व्याकरण शिकवणारे शिक्षक ठेवले. त्या शिक्षकांनी सांगितलं, बेटा असं नाही म्हणायचं हा हा वगैरे सारखं. तुला कुणी काही विचारलं तर म्हणायचं होय. जेवण झालं का? तर म्हणायचं हो होय. काय जेवण झालं का? शाळेतून आली का? स्वयंपाक झाला का? अभ्यास झाला का? काय म्हणायचं? काय म्हणायचं? म्हणे म्हणशील ना? ती म्हणे हा. जितेची खोड मेल्याशिवाय. एक माणूस एक वाईट वक्त बोलायचा, सतत वाईट वक्त बोलायचा. जेवत असताना तो असा थोडासा लाडू एवढा, थोडासा मुठभर 2-3 घास भात द्या असं नाही म्हणायचा. तो पिंडा एवढा भात वाढा. काय पिंडा एवढा भात. त्याला नेहमी वाईट बोलायची सवय. पोराला वाटलं आपल्या म्हाताऱ्याला बापाला नेहमी काहीतरी वाईट बोलायची सवय. आणि लग्नासारखं शुभ कार्य म्हणल्यावर म्हातारा लग्न होईपर्यंत कुठेतरी खोलीत कोंडून ठेवा. आपण काहीतरी शुभ कार्यामध्ये हा काहीतरी वाईट बोलायचा. आणि पाहुणे मंडळी रुसायचे. म्हणे बाबा एक आमच्यावर उपकार करा गड्या. पुरीच्या अंगावर अक्षदा पडेपर्यंत तुम्ही खोलीच्या बाहेर येऊ नका. आणि जरी आले तर काही वाईट वक्त बोलू. तो म्हणे मग मांडवाला आग लागली तरी काही बोलायचं नाही का? नवरा मेला तरी काही बोलायचं नाही का? याला म्हणायचं खोडीचे. जितेची खोड मेल्याशिवाय जात. आणि संस्कार आहेत ते काही सुद्धा केल्या मिटत नाहीत. मग चांगले तरी आणि वाईट तरी. हरिणाच्या जन्माला गेला राजा. पण हे हरिण एकादशीचं व्रत धरायचं. एकादशीला कवळं गवतही खात नव्हतं. एक दिवस पर्वतावरून पाय घसरला. हरिण मृत्युमुखी पडलं. पुढचा जन्म जड भरत या स्वरूपाने अंगिरस गोत्रामध्ये जन्माला आला. अंगिरस गोत्रामध्ये जड भरत. परीच्या प्रारब्धाने जगताय. सगळी मती होती पण लोकांच्या इच्छेने जगतात. या जड भरत महाराजांच्या जीवनामध्ये महान क्रांती तेव्हा झाली. त्यांनी राजा रहुगणाला केलेला उपदेश. राजा हरिण झाला. पण जे हरिण राजाच्या संगतीमध्ये हरी भजन ऐकत होतं ना, ते हरिण 1000 जन्म त्याला हरणाचे घ्यावे लागणार होते. पण त्याचे 1000 जन्म रद्द झाले. आणि पुढे तेच हरिण सिंधू सवीर देशाचा राजा रहुगणाच्या रूपाने जन्माला आला. रजो कुलामध्ये कुलोत्पन्न एक राजा झाला. आणि गंगासागरला कपिल महामुनींच्या दर्शना करता जात असताना भरत महाराजांची भेट झाली. पालखीला भुई कमी पडला म्हणून भरताने खांदा दिला. जड भरताने
आणि त्यावेळी त्यांच्या विचाराची उंची लक्षात आली आणि जड भरताने सिंधूर सविवीर देशाच्या राजा रघुगणाला उपदेश केला. राजा, आत्मकल्याणार्थ झगडा लढाई करू नकोस. देव आणि गुरु याच्यामध्ये भेदभाव करू नकोस. शिव आणि विष्णू याच्यात भेदभाव करू नकोस. आय एम नॉट दिस बॉडी, आय एम दी सोल. शिवोहम, आय एम शिवाय. आय एम नॉट दिस बॉडी, आपण शरीर नाही आहोत. आय एम दी सोल, तू आत्मस्वरूप आहेस. अहम ब्रह्मास्मी. शिवोहम, मी शिवस्वरूप आहे. आय एम शिवाय. गुरु आणि देवाची सेवा कर, श्री विग्रहाची सेवा कर. सगळ्यामध्ये तो परमात्मा पहा. बसा हुआ भगवान सबके मन मंदिर में, सबके मन मंदिर में. ओ बसा हुआ भगवान सबके मन मंदिर में, सबके मन मंदिर में. हो बसा हुआ भगवान सबके मन मंदिर में, सबके मन मंदिर में. हो जय हो. श्री राधे. भटक रहा है जीवन वन में, भटक रहा है जीवन वन में. अरे खोजनी अपने दिल में तू बसा. अरे बसा, बसा हुआ भगवान सबके मन, सबके मन मन. ओ बसा हुआ भगवान सबके मन मंदिर में, सबके मन मंदिर में. हो बसा हुआ मंदिर में, सबके मन मंदिर में. हो पत्ता पत्ता डाली डाली, पत्ता डाली डाली, हरी जगाना उससे खाली. जगा सर्वांगठी राम देहाधिक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. पत्ता पत्ता डाली डाली, हरी जगाना उससे खाली. जगाना उससे खाली. पत्ता पत्ता डाली डाली, हरी जगाना उससे खाली. खोजली अपने दिल में तू बसा हुआ बाबा. भगवान सबके मन मंदिर में, सबके मन मंदिर में. हो बसा हुआ भगवान सबके मन मंदिर